नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना महाविकास आघाडीत येऊन नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवा असं आवाहन केलं होतं। कारण भाजपने आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती। त्यात नितीन गडकरींचं नाव नव्हतं। अर्थात त्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही उमेदवारांचं नाव घोषित झालं नव्हतं। बुधवारी महाराष्ट्राच्या 20 लोकसभा उमेदवारांची जी यादी प्रसिद्ध झाली त्यात नितीन गडकरी आणि पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश आहे। महाविकास आघाडीच्या मते भाजप या दोन नेत्यांवर अन्याय करतंय आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देणार नाही। परंतु मोदी शहा हे उद्धव ठाकरेंप्रमाणे कोणावरही वैयक्तिक आकस ठेवत नाहीत, हे यातून दिसून आलंय। नितीन गडकरी कार्यक्षम मंत्री आहेत, ते कामही चांगलं करतात, त्यांना उमेदवारी मिळणारच होती। परंतु भाजप महाराष्ट्रातील नेत्यांवर अन्याय करतो असा जनतेत गैरसमज पसरवून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील नेते करत असतात। नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर प्रतिक्रियाही दिली नव्हती। पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन मोदी शहांनी त्यांना आणखी एक संधी दिली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडेंचं दुर्दैवी अपघाती निधन झालं। पंकजा मुंडेंना परळीतून उमेदवारी देण्यात आली, त्या निवडूनही आल्या होत्या। पंकजा मुंडेंना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला बालकल्याण विकास हे मंत्रिपद मिळालं। 2019च्या निवडणुकीत मात्र परळी या वडिलोपार्जित मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आणि तो त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी केला। त्या पराभवाचे खापर त्यांनी स्वपक्षातील नेत्यांवरच फोडलं आणि सैरभैर होऊन त्या भाजप नेतृत्वाविरुद्धच विधान करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू लागल्या। मंत्रिपदावर असतानाही आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असं विधान एकदा त्यांनी केलं होतं। परंतु जनतेच्या मनातलं वगैरे काही खरं नसतं। जनतेला देवेंद्र फडणवीसांसारखा जनतेची कामं करणारा कार्यक्षम मुख्यमंत्री हवाय, हे पंकजा मुंडेंना कळून चुकलंय। एका क्षुल्लक आमदारकीसाठी एकनाथ खडसे सारख्या ज्येष्ठ नेत्याची काय अवस्था झाली आहे हे पंकजा मुंडे पाहतात। महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्याबद्दल किती खोटी सहानुभूती आहे हेही पंकजाताईंना कळून चुकलंय। भाजप नेतृत्व कोणावरही अन्याय करत नाही, तुम्ही तुमच्या जनहिताच्या कामातून स्वतःला सिद्ध करा असा भाजप नेतृत्वाचा संदेश आहे। हे लक्षात घेऊन पंकजा मुंडेंनी कामाला लागावं अशी चर्चा आता बीड जिल्ह्याच्या परिसरात ऐकायला मिळते।